गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय वंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 12 समास 10 उत्तम पुरुष निरूपण. हा समास अत्यंत महत्त्वाचा असल्याकारणाने तो नित्य पाठातच त्याचा समावेश व्हावा. या समासातील उपदेश जीवनात यशस्वी होण्याची इच्छा व पुण्य जोडू पाहणाऱ्या कुणालाही आयुष्यभर मार्गदर्शन करणारा आहे. अत्यंत सोप्या भाषेत समर्थांनी उपदेश केला आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम. आपण येथेष्ट जेवणे उरले ते अन्न वाटणे परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. श्रीराम. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे तेची ज्ञान जनास सांगावे तर ते न बुडवून द्यावे बुडतयासी. श्रीराम. की पहिलीच ओवी जेव्हा समर्थांनी लिहिली तेव्हा संतांच्या निरीक्षण शक्तीची आणि त्यांना वाटणाऱ्या समाजाविषयाच्या तळमळीची आपणास प्रचिती येते. कारण समर्थांनी आपण येथेष्ट जेवणे उरले ते अन्न वाटणे परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. श्रीराम. की आधी स्वतः पोटभर जेवा आणि त्यानंतर उरलेले अन्न इतरांना द्या असं ते सांगत आहेत. ही ओवी म्हणजे एका संन्यासाने नित्याच्या व्यवहारात उपयोगी पडेल अशी अत्यंत उपयुक्त अशी सूचना दिली आहे. आपण सगळ्यांनी या ओवीचा विचार खूप गंभीरपणे करावयास हवा. कारण प्रत्येक मंगल कार्यालयात सार्वजनिक मंदिरा जेथे जेथे मोठ्या प्रमाणावर उत्सव होतात आणि भंडारे केले जातात तेथे ही ओवी लावूनच ठेवली पाहिजे. आजकाल आपण कुठल्याही लग्न प्रसंगात पाहतो की किती अन्न वाया जाते. पूर्वीच्या काळी पंक्तीत तरी कमी अन्न वाया जात होते, पण आता बफे सिस्टीममुळे तर लोक आपल्या हातांनी डिश भरून घेतात, थोडे खातात व सर्रास टाकून देतात. 100-200 लोक जेवल्यानंतर त्यांच्या डिशमधील शिल्लक राहिलेले अन्न एकत्र केले तर आणखी 10-15 लोकांचे पोटभर जेवण होऊ शकेल इतके अन्न वाया जाते. कितीही अन्नाची नासाडी. म्हणूनच समर्थ येथे सांगतात की अन्नाची नासाडी करणे याला अधर्म म्हणतात आहे. तुम्ही आधी पोटभर जेवा व नंतर उरलेले अन्न गोरगरिबांना वाटा, पण डिशमधले उष्टे खरकटे अन्न दुसऱ्यांना द्या असं ते सांगत नाही. तर तुम्हाला पाहिजे तेवढेच अन्न तुम्ही ताटात वाढून घ्या आणि तेवढे खा आणि त्यातनं जे उरलेले आहे ते इतरांना द्या. शिवाय अन्न हे पूर्ण ब्रह्म असे आपण म्हणतोच ना, मग ते इतर भुकेल्यांना मिळालेच पाहिजे. गजानन महाराजांचे पोथी अनेक लोक वाचतात. त्यांच्या त्या गजानन महाराजांच्या पोथीमध्ये गजानन महाराजांचा उष्ट्या पत्रावरचे अन्न खातानाचा फोटो आहे व त्या पोथीमध्ये त्याबद्दल कथाही सांगितल्या आहे. त्यातूनही गजानन महाराज अन्न हे परब्रह्म हा संदेश देत आहे.
पण आपण नुसती पोथी वाचतो, पण त्यांनी केलेल्या कृतीचा अर्थ समजूनच घेत नाही. या ओवीने या ओवी सांगितल्यानंतर समर्थांना जे खरे तत्वज्ञान सांगायचे आहे ते दुसऱ्या ओवीत सांगतात आहे की ज्याप्रमाणे पोटभर जेवल्यावर उरलेले अन्न इतरांना द्यावे, पण ते टाकून देऊ नये, त्याप्रमाणे स्वतः ब्रह्मज्ञानाने मुक्त व्हावे व ते ज्ञान इतरांना सांगावे, असा संदेश समर्थ आपल्याला देत आहेत. की जसे एखादा उत्तम पोहणारा असतो, पण त्या उत्तम पोहणाऱ्याने जेव्हा नवखा जो पोहणे शिकणारा असतो तो कधी कधी बुडायला लागतो, त्यामुळे अशा बुडणाऱ्यांना तारून नेण्याचं काम उत्तम पोहणाऱ्याने करायला पाहिजे. तसेच स्वतः ब्रह्मज्ञान प्राप्त करावे व ते ज्ञान इतरांना द्यावे, इतका महत्त्वपूर्ण विचार समर्थ आपल्याला सांगत आहेत. उत्तम गुण स्वये घ्यावे, हे बहुतास सांगावे, वर्तल्या वीण बोलावे, ते शब्द मिथ्या श्रीराम. स्नान संध्या देवार्चन, एकाग्र करावे जपध्यान, हरिकथा निरूपण, केले पाहिजे श्रीराम. शरीर परोपकारही लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, उणे पडो न द्यावे, कोणी एकाचे श्रीराम. आडले जा कसले जाणावे, यथान शक्ती कामास यावे, मृदू वचने बोलत जावे, कोणी एकासी श्रीराम. दुसऱ्याचे दुःखे दुखवावे, परसंतोषे सुखी व्हावे, प्राणी मात्रास मिळवून घ्यावे, बऱ्या शब्दे श्रीराम. की स्वतःने ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर आधी स्वतः सद्गुणांची जोपासना करून व स्वतःमध्ये ते चांगले उत्तम गुण बांधल्यावरच दुसऱ्यांना ते जोपासण्यास सांगावे. म्हणजे आधी आचरण व अनुभवाचे पाठबळ असेल तरच आपण इतरांना सांगितल्यानंतर त्याचा परिणाम त्यांच्यावर होतो. अन्यथा असा अनुभव आणि आचरण नसेल तर त्या उपदेशाचा परिणाम शून्य होतो. त्यासाठी समर्थ इथं पुन्हा एकदा सांगतात आहे की स्वतः स्नान संध्या देवपूजा करावी, एकाग्र चित्ताने नाम जप सोहम ध्यान करावे आणि समाजामध्ये कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन करावे. स्वतःचा देह दुसऱ्याच्या मदतीसाठी म्हणजे परोपकारासाठी झिजवावा आणि अनेकांना त्याचा आपला देह म्हणजे परोपकार उपयोगी पडावा असे वागावे. जेथे उणीव दिसेल ती भरून काढावी. म्हणजे आता एखाद्या कार्यामध्ये एखादं काम काहीतरी आणून जातं, भंडारा आहे पण काहीतरी धान्य कमी पडते, मग अशा वेळी पटकन कोणीतरी म्हणजे जो जाणकार आहे, ज्याच्याजवळ सद्गुण आहेत, तो काय करतो की पटकन बाजारात जातो आणि ते आणून देतो. म्हणजे जे काही उणीव आहे ती पटकन तो भरून काढतो. कोणी कशाने जर अडकला असेल, म्हणजे आर्थिक बाजू असो किंवा इतर कुठल्या गोष्टींनी त्याला काही अडचण असेल तर त्याला आपल्या शक्तीनुसार त्यातून मार्ग काढून द्यावा. आपल्याजवळ जर पैसा असेल तर त्याला आर्थिक मदतही करावयास काहीच हरकत नाही. सर्वांशी अत्यंत मवाळ आर्जवी आणि गोड शब्दाने बोलावे, त्यात कुठल्याच प्रकारची कृत्रिमता नसावी. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हावे व योग्य शब्दांनी दुसऱ्यांना आपलेसे करावे. बहुतांचे अन्याय क्षमावे, बहुतांचे कार्यभाग करावे, आपल्या परीस व्हावे, पारखे जन श्रीराम. दुसऱ्यांचे अंतर जाणावे, तदनुसारची वर्तावे, लोकास परीक्षित जावे, नाना प्रकारे श्रीराम. नेमकेची बोलावे, तात्काळची प्रतिवचन द्यावे, कदापि रागास न यावे, क्षमारूपे श्रीराम. आलस्य ओघाच दवडावा, यत्ने उदंडची करावा, शब्द वत्सर न करावा, कोणी एकाचा श्रीराम. उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा,
शब्द निवडून बोलावा, सावधपणे करीत जावा संसार आपला श्रीराम. की जास्तीत जास्त लोकांनी केलेल्या स्वतःविषयीच्या, म्हणजे जर कोणी आपला काही अपमान वगैरे केला असेल तर त्याला त्याचा राग मनात धरून ठेवू नये आणि त्याला क्षमा करावी. म्हणजे क्षमेने क्षमा केली तर त्याचा फायदा काय होतो की अधिक लोकांना तुम्ही अशी मदत केली, क्षमा केली, तर जे परके लोक आहे तेही आपले होण्यास मदत होते. दुसऱ्यांचे अंतरंग ओळखून त्यानुसार व्यवहार करावा. त्यासाठी सर्वांची अनेक दृष्टीने परीक्षा करीत राहावे. कारण परीक्षा केल्याशिवाय कोण आपला कोण दुसरा हे समजणार नाही. मग आणि त्याचा स्वभाव एकदा समजला की त्यानुसार आपल्याला व्यवहार करता येतो. म्हणून दुसऱ्याचे अंतरंग ओळखावे, आवश्यक तेवढेच व मुद्देसूद बोलावे, उगाच पाल्हा लावू नये. आवश्यक तेथे न घोटाळता पटकन प्रत्युत्तर द्यावे आणि मोकळे व्हावे. आणि क्षमावृत्ती सांभाळीत रागाने आवाज न चढवता सौम्य भाषेत सगळ्यांशी बोलावे. कुठल्याही प्रकारचा आळस न करता अखंड कार्यमग्न असावे आणि दुसऱ्याबद्दल महत्त्वाचं म्हणजे मत्सर नसावा. समजा कोणाबद्दल जर आपल्या मनात कधी मत्सर तरंग उठलाच तरीही इतरांजवळ त्याची वाच्यता करू नये, कोणाजवळ ते बोलू नये. आपल्या जवळील उत्तमात उत्तम असलेला पदार्थ दुसऱ्याला द्यावा. बोलताना शब्द निवडून बोलावा. कारण बोलताना जर कोणाचं मन दुखवलं तर माणूस आयुष्यभरापासून दूर जातो. म्हणून आपला प्रपंच अत्यंत व्यवहार सांभाळून सावधपणे करावा. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, मरोण कीर्ती चौरवावे, येणे प्रकारे श्रीराम. तुम्हा आम्हाला सगळ्यांना अत्यंत महत्त्वाची सूचना या ओवीमधून समर्थ देत आहेत की माणसाला सर्वात मोठी भीती कशाची वाटते तर ती मरणाचीच वाटते. जितकं आम्ही मरणाला घाबरतो तितकं कशालाच घाबरत नाही. परंतु आश्चर्य असे आहे की ज्या मृत्यूला आम्ही एवढे घाबरतो त्या अंतिम घटकेचे मात्र आम्हाला स्मरण असत नाही. म्हणजे मरणाची भीतीही आहे आणि त्यासोबत त्याचे विस्मरणही आहे. माणूस जीवन जगत असताना आपल्याला एक दिवस मृत्यू येणार हे विसरतो. म्हणूनच तर त्याचे वागणे बोलणे मस्तवालपणाचे असते. एकदा धर्मराजाला यक्षाने काही प्रश्न विचारले होते. त्यात त्यांनी किम आश्चर्यम असा एक मौलिक प्रश्न विचारला होता. यक्ष धर्मराजाला विचारतं की या जगात सगळ्यात मोठे आश्चर्य कोणते आहे. तेव्हा धर्मराजाने उत्तर दिले की रोज कोणी ना कोणी मृत्यूच्या जबड्यात जाऊन काळाच्या पडद्याआड निघून जातात, तरीही त्यांना पोहोचून आलेल्या इतरांना मात्र आपण यमाच्या घरी जाणार आहोत असे वाटतच नाही. जणू काही अमरपट्टा घेऊनच या भूतलावर आलो आहे असंच ते समजतात, तसंच ते वागतात. मरणाला विसरतो, पुढील अनेक वर्षाच्या योजना आखतो, आजचे काम उद्यावर ढकलतो. म्हणून समर्थ म्हणतात, काळाचा तडाखा कधी कोणावर केव्हा व कसा बसेल हे सांगताच येत नाही. म्हणून आताच ताबडतोब तुम्ही हरिभजनाला लागा. हाच विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या भजनात सांगताना म्हणतात, उद्या करायचे आज करा काही, भरवसा नाही आयुष्याचा. देह हा काचेच्या नळी सारखा, कधी खाय धोका नेम नाही. पुढे जाऊन तेही समर्थांसारखंच हरिभजनाला लागा असा संदेश देतात आहे की आज करायचे आत्ताची कराना, भाविका भजाना पांडुरंग, तुकडा दास म्हणे लागा चिंतनासी, आठवा मनासी प्रभू माझा. म्हणजे दोन्हीही संत एकच विचार आपल्याला येथे सांगत आहेत. कारण बरेच लोक राहूची दशा आहे, शनीची साडेसाती सुरू आहे आणि अशा अनेक ग्रहांच्या भीतीमुळे आणि मुख्य म्हणजे
मृत्यूच्या भीतीमुळे भजन कीर्तन करतात, भगवंताची भक्ती करतात, पण असे घाबरून भजनाला लागण्यात काहीच अर्थ नाही. कारण खरा भक्त हा सर्वार्थाने निर्भय असतो. म्हणूनच समर्थ मृत्यूला घाबरावे असं म्हणत नाही, तर मृत्यूचे स्मरण ठेवून हरिभजन करा असे सांगतात. आजचे हरिभजन उद्यावर ढकलू नका, कारण उद्याचा काहीच भरोसा नाही. अगदी आत्ताच्या क्षणापासून हरिभजनाला लागा. म्हणजे जे जे कार्य हरीला रामाला आवडते ते मनापासून करा. म्हणजे त्याद्वारे मेल्यानंतरही कीर्तिरूपाने तुम्ही अजरामर व्हाल. नेमकेपणे वरतो लागला, तो बहुतास कळो आला. सर्व आर्जवी तयाला, काय उणे श्रीराम. ऐसा उत्तम गुणी विशेष, तयाच म्हणावे पुरुष. जयाच्या भजने जगदीश, तृप्त होय श्रीराम. की असा जो अगदी नेमकेपणाने सुव्यवस्थितपणे वागतो, त्याचे वागणे सर्वांच्याच लक्षात राहते व सर्वजण त्याच्याशी सरळपणे व्यवहार करतात. मग त्याला कशालाच काहीच कमी पडणार आहे का? काहीच कमी पडणार नाही. असा जो उत्तम गुणांनी विभूषित असतो त्यालाच खरा माणूस म्हणावे. त्याने केलेली उपासनेनी ईश्वरही संतुष्ट होतो. उदंडधिकारुणी बोलती, तरी चळोन द्यावी शांती. दुर्जनास मिळोन जाती, धन्य ते साधू श्रीराम. की असे उत्तम गुण अंगीकारून कार्य करणाऱ्या महंतालाही लोक नावे ठेवतातच. हा लोकांचा स्वभावच आहे. तुम्ही चांगलं करा की वाईट करा, लोक नावं ठेवतच असतात. त्यांच्या कार्याची जाणीव ते ठेवत नाही. केलेल्या कामाचं महत्त्व त्यांना वाटत नाही. अशा लोकांनी कितीही टिंगल टवाळी केली तरी चित्त क्षुब्ध होऊ न देता आपलं कार्य चालू ठेवावे. या ओवीवरून मला आत्ताच आपल्या देशात घडलेल्या घटनेची आठवण झाली की आत्ताच आपल्या माननीय पंतप्रधानांच्या जीवाला धोका असणारी घटना घडली. आपण सगळ्यांनी ते टीव्हीवर पाहिले. तरीही आपले पंतप्रधान किती शांत होते. थोडेसेही त्यांचे चित्त क्षुब्ध झाले नाही. देशासाठी ते रात्रंदिवस काम करतात, तरीही निंदक त्यांच्या विरोधात बोलतात याचे खरंच आश्चर्य वाटते. अशा टिंगल टवारी दुष्ट दुर्जनांचे अपराध जे पोटात घालतात तेच साधू खरोखरच धन्य होत. उत्तम गुणी शृंगारला, ज्ञान वैराग्य शोभला. तोची एक जाडावा मला, भूमंडळी श्रीराम. स्वये आपण कष्टावे, बहुतांचे शोषित जावे. जिजोन कीर्ती सुरवावे, नाना प्रकारे श्रीराम. की असा जो उत्तम गुणांनी शृंगारलेला आहे, म्हणजे उत्तम गुण त्याच्या जवळ आहे आणि ज्ञान आणि वैराग्याने तो अत्यंत शोभायमान झालेला आहे, तोच या पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ समजावा. आपण सतत कार्यासाठी कष्ट करावेत. अनेकांची वागणी बोलणी शांतपणे सोसावी व स्वतः इतरांसाठी झिजून अनेक क्षेत्रात आपली कीर्ती मागे ठेवावी. कीर्ती पाहो जाता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही. विचारे विना कोठेच नाही, समाधान श्रीराम. की आयुष्यात प्रत्येकालाच असे वाटते की आपल्याला खूप प्रसिद्धी मिळावी, कीर्ती मिळावी. पण अशी कीर्ती हवी असेल तर देहाला खूप कष्ट द्यावे लागतात, त्याशिवाय कीर्ती मागे येत नाही. एखाद्या कुटुंबात कुटुंब प्रमुख खूप कष्ट करतो, सतत तो काम करत असतो. देहाला सतत झिजवून भरपूर संपत्ती, घरे, शेती, बँक बॅलन्स जमा करतो, तेव्हा त्याच्या कितीतरी पिढ्यांना सुख मिळते. अशा कुटुंब प्रमुखाला त्याच्या घरातील लोक कधीच विसरत नाही. म्हणजे तो गेल्यावरही त्याची कीर्ती, त्याचे नाव लोक घेत असतात. म्हणजेच कीर्ती हवी असेल तर देहाला सुख मिळणार नाही आणि देहाला ऐश आराम हवा असेल तर कीर्ती मिळणार नाही.
आळशी कामचुकारपणा असणाऱ्यांना कधीच कीर्ती मिळत नाही. त्याचप्रमाणे फक्त विचार असून चालणार नाही, तर विवेकयुक्त विचाराशिवाय समाधान मिळणार नाही, असं समर्थ या ओवीत आपल्याला सांगत आहेत. परांतराच न लावा वाढका, कदापि पडो न द्यावा चुका, क्षमाशीलतयांच्या तुका हानी नाही श्रीराम. म्हणून दुसऱ्यांच्या अंतःकरणाला कधी धक्का लागेल अशा प्रकारचा उच्चार आचार नसावा. आपल्या हालचालीवरून हावभावावरून दुसऱ्याचे मन दुखावेल असे कधीच होऊ नये. परंतु दुसऱ्याने जर कधी आपल्याला दुखवले असेल तर त्याला क्षमा करावी. अशा क्षमेमुळे क्षमा करणाऱ्यांच्या नावलौकिकाला धक्का न लागता उलट त्याची कीर्ती व योग्यता अबाधितच राहते. आपले अथवा परावे कार्य अवघेच करावे, प्रसंगी कामास चुकवावे हे वीत नवे श्रीराम. बरे बोलता सुख वाटे, हे तो प्रत्यक्ष कळते, आत्मवत परावे ते मानित जावे श्रीराम. कठीण शब्द वाईट वाटते, हे तो प्रत्ययास येते, तरी मग वाईट बोलावे ते काय निमित्त श्रीराम. आपणासची मोठो घेतला, तेने कासा वीस झाला, आपणावरून दुसऱ्याला राखत जावे श्रीराम. जे दुसऱ्यास दुःख करी, ते अपवित्र वैखरी, आपणास घात करी कोणी एके प्रसंगी श्रीराम. पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त श्रीराम. अतिशय सुंदर ओव्या आहेत या. समर्थ सांगतात आहे की स्वतःचे किंवा इतरांचे काम तडीला न्यावे. म्हणजे कुठलाही प्रसंग उभा राहिला असता त्या प्रसंगामध्ये मला झळ पोहोचेल, मला ते काम करावं लागेल, म्हणून तो प्रसंग पाहिल्यावर तिथून माणसाने निघून जाऊ नये. कारण प्रसंग उभा राहिला असता तिथून काढता पाय घेणे योग्य नाही. कोणी आपल्याशी नीट बोलले तर आपल्याला जसं बरं वाटतं, हा सगळ्यांचाच अनुभव आहे की आपल्याशी जे गोड बोलणारे असतात तेच लोक आपल्याला सुद्धा प्रिय असतात. कारण त्यांचं मत आपल्याबद्दल जर चांगलं असतात ते आपल्याशी चांगलं बोलतात. मग जसा मला असं वाटते की माझ्याशी सगळ्यांनी गोड बोलावं, तसे दुसऱ्यालाही वाटत असेल, हे तर विवेकाने आपण लक्षातच घ्यायला हवे. म्हणून अपशब्द वापरून कोणी बोलले तर दुःख होते, हेही आपल्याला अनुभवाला आहे. मग दुसऱ्याला आपण असं का बोलावे असं समर्थ म्हणतात की आपल्याला जर साधा एखादा बारीक चिमटा जर कोणी काढला तर आपला जीव जर कासावीस होतो, तर मग दुसऱ्यांचाही तो होईल हे समजून घ्यायला हवे. जी वाणी अपशब्दाने दुसऱ्याला दुःख देते त्याला समर्थ अपवित्र वाणी आहे असं म्हणतात. म्हणून एखाद्या प्रसंगी वापरणाऱ्याला ते धडा शिकवतात. यावरून मला आठवण आली की माझ्या मैत्रिणीच्या तोंडून असेच अपशब्द दुसऱ्यांसाठी बोलल्या गेले आणि ती इतकं वाईट बोलली की तिची ती मैत्रीण इतकी दुःखी झाली की ती आयुष्यभर हिने कितीही क्षमा याचना केली तरी ती त्याला क्षमा करायला तयार नाही आणि आयुष्यभरासाठी तिने अबोला धरला. म्हणजे इतके अपशब्द बोलणे की खरंच ती अपवित्र वाणी आहे असं बोलून जर कोणी आपल्यामुळे दुखत असेल तर ती अपवित्र वाणी आहे. म्हणून समर्थ म्हणतात की असं अपशब्दाने कोणाला दुखवू नये. कारण त्याचं सांगतात आहे की पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त श्रीराम. की आपल्याला सृष्टीचा नियम माहिती आहे की पेरले ते उगवते. मग त्याचप्रमाणे आपण जे बोलतो त्या बोलण्यासारखेच उत्तर येत असते. आपण कोणाशी जर गोड बोललो तर तेही आपल्याशी गोड बोलतात. आपण कोणाशी जर कठोर त्याच्या मनाला लागेल असं बोललो तर तेही आपल्याशी तसंच बोलणार आहेत. की ज्याप्रमाणे आकाशात वर फेकलेली वस्तू
पुन्हा खाली येते. तसेच अगदी आपण जे आपल्या वास्तूमध्ये बोलतो, इतरांच्या बाबतीत बोलतो, तर त्या वास्तूत बोलल्यानंतर असं म्हणतात की वास्तू देवता तथास्तु म्हणत असते. म्हणून सकारात्मक बोला असे वडील माणसे नेहमी सांगतात. म्हणून चांगले बोलले तरी वास्तू देवता तथास्तु म्हणते आणि वाईट बोलले तरी ती तथास्तु म्हणते. म्हणून ध्वनीसारखा प्रतिध्वनी उमटतो हे माहीत असतानाही मग कठोर व मनाला दुःख देणारे असे कर्कश शब्दांनी का बोलावे? आपुल्या पुरुषार्थ वैभवे बहुताच सुखी करावे, परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया श्रीराम. दंभ दर्प अभिमान क्रोध आणि कठीण वचन हे अज्ञानाचे लक्षण भगवद्गीतेत बोलिले श्रीराम. जो उत्तम गुणे शोभला तोची पुरुष महाबला, कित्येक लोक तयाला शोधित फिरती श्रीराम. की स्वतःच्या कर्तबगारीने कमावलेल्या वैभवाने इतरांना सुख द्यावे, उलट त्याने उन्मत्त होऊन त्याला छळणे ही राक्षसी क्रिया आहे असं समर्थ सांगतात. म्हणून भगवद्गीतेतही दंभ दर्प अभिमान क्रोध कठोर बोलणे ही अज्ञानाची लक्षणे सांगितलेली आहेत. की जो उत्तम गुणांनी नटला आहे तोच भाग्यवान सर्वश्रेष्ठ पुरुष असून त्याला भेटण्यासाठी कित्येक लोक त्याच्या मागावर असतात. म्हणजे त्याला भेटण्यासाठी लोक तळमळ करत असतात. क्रियेविण शब्दज्ञान तेची स्वानाचे वमन, भले ते अवलोकन कदापि न करती श्रीराम. मनापासून भक्ती करणे उत्तम गुण अगत्य धरणे, तया महापुरुषा कारणे धुंडीत येती श्रीराम. ऐसा जो मानुभाव तेने करावा समुदाव, भक्तियोगी देवाधिदेव आपुला करावा श्रीराम. समर्थांनी इथे सांगितले आहे की कुत्र्याने ओकलेले अन्न व प्रत्यक्ष कृती वाचूनचे शब्दज्ञान दोन्हीही सारखेच आहे. म्हणजे नुसतं शब्दज्ञान नसावं. लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण या म्हणीप्रमाणे जाणते लोक अशा फक्त शब्दज्ञानी असणाऱ्यांकडे ढुंकूनही पाहत नाही. पण जो अत्यंत आवडीने जो भक्ती करतो व जाणीवपूर्वक दैवी संपत्ती जोपासना करतो अशा महापुरुषाला मात्र लोक असेल तिथे शोधत येतात. असे जे महात्मे असतात त्याने लोकांना संप्रदायाच्या चौकटीत बांधावे व त्यांच्यासह भक्तीने देव आपलासा करावा. आपण अवचिते मरून जावे, मग भजन कोणे करावे, या कारणे भजनास लावावे बहुत लोक श्रीराम. आमुची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी भजत जावे श्रीराम. या कारणे समुदाव झाला पाहिजे मोहोछाव, हातोपाती देवाधिदेव ओळसे करावा श्रीराम. अतिशय सुंदर ओवी आहे की ज्या महात्म्याने विचार करावा की आपण जर अकस्मात आपला हा देह सोडून जाणार असो तर आपल्यानंतर हे भजन कोणी करावे. म्हणून महात्म्याने संप्रदाय वाढवावा असं समर्थ आपल्याला येथेच सांगत आहे. जर आपण संप्रदाय वाढवला नाही आणि या जगतामधून जो संप्रदाय वाढवणार आहे तो निघून गेला तर मग संप्रदाय कोण चालवणार. म्हणून मोठ्या जनसमुदायाला संप्रदायात सामील करून घ्यावे. महंताने आपल्या पाठीमागे संप्रदाय चालू राहावा म्हणून व श्री गुरुकार्य हे अखंड चालू राहावे यासाठी अनेकांना स्वतःच्या योग्यते एवढे मोठे निर्माण करावे, महंत निर्माण करावे. आणि समर्थांनी हे कार्य आधी स्वतः केले. त्यांनी आपला संप्रदाय वाढवला आणि त्यानंतरच त्यांनी अनेक लोकांना अनुग्रह देण्याची संमती दिली होती. म्हणजे समर्थांनी
स्वतः आधी अनेक शिष्य निर्माण करून त्यांना गुरुस्थानी बसविले आणि म्हणूनच तर आज इतके वर्ष झाल्यानंतरही समर्थ संप्रदाय वाढविण्याचे कार्य अनेक लोक करत आहे. म्हणूनच समर्थ येथे सांगतात की तुम्ही आधी हरिभजनाला लागा व इतरांनाही हरिभजनाला लावा. कारण हरिभजन करणारा महात्मा अचानक जर देह सोडून गेला तर संप्रदाय कोण चालविणार. म्हणून आपणही भजन करावे व इतरांनाही त्यात सामील करून घ्यावे. पुढची ओवी फार सुंदर आहे की आमची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्याशी आपणा मागे जगदीशाशी भजत जावे श्रीराम. कुठलेही सद्गुरू कधीही शिष्यांकडून कुठलीच अपेक्षा करत नाही, कुठलीच मागणी करत नाही. म्हणून समर्थ इथं सांगतात की आम्ही शिष्यांकडे कुठलीच मागणी करत नाही आहे, पण शिष्याला काही मागत नाही, म्हणजे लौकिकातलं ते काहीच मागत नाही आहेत. पण इथे समर्थ सांगतात की आमची एकच प्रतिज्ञा आहे आणि आमची एकच मागणी आहे की आम्ही गेल्यानंतरही आम्ही जी उपासनेचा मार्ग सुरू केलेला आहे ती उपासना आणि संप्रदाय तुम्ही व्यवस्थितरित्या चालू ठेवावा, अशी मागणी समर्थांनी केली आहे. किती मागणी सुंदर केली हो त्यांनी. म्हणून आपलंही काम आहे की आपणही अनेक मोठे समुदाय एकत्र करून देवाचे हे कार्य वाढवले पाहिजे. त्यासाठी देवाचे मोठे मोठे उत्सव साजरे केले पाहिजे. त्यातील भावपूर्ण उपासनेला देवाधिदेव उपासनेने देव प्रसन्न करून घ्यावे. म्हणजे आपणही हरिभजनाला लागावे आणि इतरांनाही त्या मार्गाला लावावे, असा समर्थ आपल्याला इथे उपदेश करत आहेत. आता समुदाया कारणे पाहिजे ती दोन्ही लक्षणे, श्रोती येते सावधपणे मन घालावे श्रीराम. जेणे बहुताच घडे भक्ती ते हे रोकडी प्रबोध शक्ती, बहुतांचे मनोगत हाती घेतले पाहिजे श्रीराम. मागा बोलिले उत्तम गुण तयास मानिती प्रमाण, प्रबोध शक्तीचे लक्षण पुढे चाले श्रीराम. बोलण्यासारखे चालणे स्वय करुणी बोलणे, तयांची वचने प्रमाणे मानिती जनी श्रीराम. की संप्रदायाअंतर्गत समुदाय एकत्र करण्यासाठी व नंतर सांभाळण्यासाठी मात्र महंतांजवळ दोन मुख्य लक्षणे असली पाहिजेत. ती लक्षपूर्वक ऐका, असं समर्थ सांगतात आहे. की अधिक ते दोन लक्षणं कोणची सांगितले आहेत. तर पहिलं लक्षण म्हणजे अधिकाधिक लोकांना भक्ती मार्गाला लावण्यासाठी अत्यंत प्रभावशाली असं प्रबोधनाचं सामर्थ्य असावं आणि आपल्या वक्तृत्वातून अनेकांच्या हृदयाला त्याने हात घातला पाहिजे. लोकांची मने आकृष्ट करून घेतली पाहिजे. म्हणजे आपल्याजवळ असलेल्या उत्तम गुणाच्या माध्यमातून लोकांना चांगले सांगितले पाहिजे आणि आपल्या प्रबोधन सामर्थ्याने हा संप्रदायाचा प्रवाह अखंड चालू ठेवला पाहिजे. आणि दुसरं लक्षण म्हणजे महंत जे सांगतात तसे त्यांनी प्रत्यक्षात वागले पाहिजे. म्हणजे करूनच मग त्यांनी ते इतरांना सांगावे. हे महत्त्वपूर्ण दोन लक्षणं समर्थांनी आपल्याला इथे सांगितले आहे. कारण ही लक्षणं ज्याच्या अंगी असतील त्याचाच सांगणाऱ्यावर मोठा प्रभाव पडतो आणि मगच लोक त्याचं ऐकतात. जे जे मनास मानेना ते ते जनही मानिना, आपण एकला जननाना सृष्टीमध्ये श्रीराम. आणि असे झाले तरच त्या सांगणाऱ्यांचे लोक ऐकतात, त्यांना ते आवडते आणि पटते. पण जर तसे ते वागले नाही तर लोकांना त्यांचे म्हणणे आवडतही नाही आणि पटतही नाही. मग असा एकटा असणारा माणसाचं काहीच चालत नाही. म्हणून सांगणारा एकटा असेल आणि लोक पुष्कळ असतील तर द्वैत तयार होते. म्हणजे एकट्या माणसाचं काहीच चालत नाही.
म्हणून तिथं समूहांनी राहून संप्रदाय वाढवून कार्य करायला पाहिजे. म्हणून महंताला अनेक अनुयायी असावेत व त्यांनी अनुयायांच्या मार्फत हळूहळू समजवत लोकांना विवेकाने मोक्षापर्यंत न्यावे. म्हणूनच 41व्या ओवीमध्ये समर्थांनी म्हटलं, म्हणून सांगाती असावे मानत मानत शिकवावे, हळूहळू शेवटा न्यावे विवेकाने श्रीराम. की मानत मानत शिकवावे, अत्यंत सुंदर विचार सांगितला. की जसं लहान मुलं जेवत नसतील तर आपण त्यांना किती त्याचं मन वळवून वळवून एक घास काऊचा, एक घास काऊचा, एक घास चिवचा करून त्याला भरवतो की नाही, असंच लोकांचं मन वळवून हळूहळू त्यांना समजावे, त्यांच्यातला विवेक जागृत करावा, त्यांना पटेल अशा शब्दात त्यांना सांगून आपलेसे करावे. परंतु हे विवेकाची कामे विवेकी करील नेमे, इतर ते बापुडे भ्रमे भांडोच लागेल श्रीराम. बहुतासी भांडता एकला, सैन्या वाचून पुरवला, या कारणे बहुताला राजी राखावे श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की अशी अत्यंत महंतांची जी कामगिरी आहे ती कामगिरी ज्याच्याजवळ असेल तेच करू शकतात. विवेक असणाऱ्यालाच ते जमते. इतर सामान्य बिचारे मात्र मतभेदांमध्येच अडकतात आणि त्याला तोंड देत भ्रमाने एकमेकांशी भांडण बसतात. म्हणून कोणी एकाला अनेकांशी झुंज देण्याची जर वेळ आली तर संघटनेच्या मदतीची गरज असते. म्हणून संघटनेला संप्रदाय वाढवायला अत्यंत महत्त्व आहे. म्हणून अनेकांना आपलुसे करून ठेवले, कारण एकीचे बळ खूप असते असं आपण जे म्हणतो तेच समर्थ इथं सांगतात आहे की एकट्याच्यानी जे कार्य लवकर होत नाही ते खूप लोकांच्या सहकार्याने खूप चांगल्या पद्धतीने कमी वेळात आणि उत्कृष्ट पद्धतीने साध्य केला जाते. म्हणूनच समर्थांनी ही सांगितलेली सगळी उत्तम लक्षणं आपणही अंगीकारूया आणि उत्तम पुरुष होण्याचा प्रयत्न करूयात. जय जय रघुवीर समर्थ.